थांबा जरा मला धाड टाकू दे. हो काचे काय करताय काय करताय कळत नाही का? धाड टाकतो मी. धाड धाड कसली टाकताय? काय सुपरस्टारचं घर आहे का धाड टाकायला? तसं नाही. तुम्ही 1 करोड रुपये कमवता वर्षाला, लक्षात ठेवा. 1 करोड? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं काय? आमच्याकडे कागदपत्र आले तशी. तुम्ही इन्कमच 1 करोड दाखवलाय म्हणजे तुम्ही नक्की त्याच्यापेक्षा चौपट कमवत असणार आहात, मला खात्री आहे. काय असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? मला सगळं पैसाच पैशाला खेचतो की नाही. मग तुम्ही नक्की 1 करोडच्या पेक्षा जास्त कमवत असणार आहात. हा अहो माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं का हो? नाही. बस तुम्हाला सांगतो. काय आता? नाही उदाहरण देतो तुम्हाला. असं? ही चप्पल आहे. हो चप्पलच आहे. हा, हे बघा. ही फाटली की नाही? चिकटवायला मलम मिळतं माहितीये का ते 5 रुपयाचं मलम? हा तेवढं पण पैसे नाही तू साहेब माझ्याकडे. त्या पैशासाठी सुद्धा मी आता लोन ऍप्लिकेशन देणार आहे. किती खोटं बोलताय? अरे एवढ्या मोठ्या बंगल्यात राहता ना तुम्ही, तेवढे पैसे कमवत असणार आहात. या बंगल्याकडे बघा, फर्निचरकडे बघा, भिंतीच्या रंगांकडे बघा आणि या माणसांकडे बघा. यांच्याकडे बघून वाटतंय ते सोडा, माझ्याकडे बघा. मी काय इथं स्थळ बघायला आलोय का? धाड टाकायला आलोय. धाड. पण मी काय म्हणतो, तुम्ही धाड टाकायला आलाय असं वाटत नाही. म्हणजे ते हिंदी सिनेमात असतात ना, सगळे टोळी नाही येतात धाड टाकायला. टोळी कुठे आहे? टोळे आलेले काय गोविंद पथक आहे का? आता असे नाही कदाचित. हे बघा माझे गोविंद येतात मागलं. माझे सहकारी पोचतील चितक्यात. पोचली. माकड आहे का माणूस आहे? नाही ना, तू डावीकडे बघ. सर माझं लग्न ठरतंय. डावीकडे बघ म्हणजे त्याच्याकडे बघ नाही म्हणते मी. डाव्या हाताला शोध कर जा. येस सर. हा इथे का? आंबाळ गॉगल पडल. तू उजवीकडे शोध. येस सर. हा सर काय? पण काय शोधायचं? इथेच कुठेतरी माझे 4 आणे पडलेत, ते शोध. चारण्याचा जमाना गेला सर. शराब दाग दागिने रोकड काय मिळते का ते बघ जा. येस सर. हळू. येस सर. हा आणि तुम्ही काय शोधू? चला माझ्या बरोबर. चला कमान फॉलो मी. हो साहेब, काय करताय तुम्ही? कशाला अडगळ साफ करताय? राहू दे ना. साफ करतो. हे बघा गेली 20 वर्ष मी अडगळ साफ करताय लोकांच्या घरातली. हा डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे. मला चांगलं माहितीये ह्या अशाच ठिकाणी पैसा लपवलेला असतो, कळलं ना? ओ साहेब साहेब हळू हळू. साहेब काल इकडे काय नागाला होता. नागाला होता? मग बरोबर आहे, येणारच ना. काळ्या पैशातून दागिने घेतलेले असणार तुम्ही आणि त्याचा खजिना बनवलेला असणार इथे तुम्ही. कशावरून म्हणजे त्या खजिन्याचं संरक्षण करायला असतो ना, इथं आला असणार आहे ना. आय गॉट इट. हो त्यासाठी नाही, नाग असा उंदराला पकडायला आला होता असा. येऊ देत ना. आम्ही काय घाबरतो का? आम्हाला मुंगुसाचं वरदान असतं, त्यामुळे आम्ही नागाला घाबरत नाही. आता खजिना सापडला. खजिना सापडला. काय वेळ माणूस आहे हा. आहो रद्दी आहे की. रत्ती तुमच्याकरता असेल हो, माझ्याकरता हा खजिना आहे. खजिना केवढे सोपं. चला ठेवा. आता काय उचलून ठेवू? हे ठेवू. हा पिल्लू, अरे मी श्रीमंत गंगाधर पंत आहेत ना, त्यांच्या बेडरूम मध्ये. हो, तू उगाच संशय घेऊ नकोस रे. अरे हे श्रीमंत लोक आहेत ना, त्यांच्याकडचं गुप्तधन बेड खाली लपवून ठेवतात. हो तेच शोधायला आलीये. तू विश्वास कसा नाही माझ्यावर? थांब तू त्यांच्या बायकोशी बोल. 1 मिनिट तुम्ही बोला ना जरा पिल्लूशी. पिल्लू कसा आहे तू अजिबात काळजी करू नको, तुझी मम्मा आहे इकडे. हो मम्मा काय? पिल्लू माझा बॉयफ्रेंड आहे. सॉरी पिल्लू तू राहा निर्धास्त. तू काळजी करू नको, मी आहे इथे. हा 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 या टाटा पिल्लू. बाय पिल्लू. बस सांगितलं मी त्याला.
बरं झालं तुम्ही त्याला समजावलं ते, नाहीतर त्याला वाटलं असतं काय? त्याला वाटलं असतं की मी कुठेतरी घरकाम करायला गेले म्हणून. काय? अहो काय आहे ना की तो मला जेव्हा जेव्हा फोन करतो ना तेव्हा मी कोणाच्या तरी घरी असते. त्याचा विश्वासच बसत नाहीये की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. कसा बसेल ना तुमच्याकडे बघून तर. काय? म्हणजे असं वाटतं की तुम्ही किती सुंदर आहात. तुम्ही सिरियल मध्ये का नाही काम करत? सिरियल मध्ये मी म्हणजे माझ्यासारखी मुलगी सिरियल मध्ये का नाही का नाही, हल्ली तर तुमच्यासारख्यावर अख्ख्या सिरियल होतात. काय सांगताय? हो ना. हो. मग एखाद्या प्रोड्युसरच्या घरी धाड टाकते. माझ्या काही ओळखीचे प्रोड्युसर हा. आहेत, मी तुम्हाला त्यांचा नंबर. तुम्ही मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. माझ्या कामात तुम्ही व्यत्यय आणताय. चला बाहेर. नाही. आउट 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 आउट. सापडली भिंत. 1 2 आणि 1. थांबा थांबा, काय करताय? काय काय करतोय म्हणजे मला ही भिंत तोडायची. काय काय डेंटल हॉस्पिटल मधून आलात का? डेंटल हॉस्पिटल? ते वेड्यांचे हॉस्पिटल. अहो ते डेंटल नाही, मेंटल हॉस्पिटल. आणि मी काही येडा नाही, मी इथं इन्कम टॅक्सची धाड टाकायला आलोय. हा, मला बघायचंय या फोटो फ्रेमच्या माग नेमकं दडलंय काय. ओ एक मिनिट. हे बघा, मागच्या वर्षीच आम्ही कलरिंग आणि रिपेअरिंग केलंय. मागच्या वर्षी? हो. म्हणजे मागच्या वर्षीच तुमच्याकडे माल पोचलेला दिसतोय. हा, म्हणजे तुम्ही नवश्रीमंत आहात तर? नाही, आम्ही की नाही प्रेग्नेंट श्रीमंत आहोत. प्रेग्नेंट श्रीमंत? अहो म्हणजे गर्भ श्रीमंत. बा झालं कळला तुमचा समजा आडानीपणा. चला बाजूला, माझं काम करू द्या मला. काय करताय? अहो ग बसा, मला माझं काम करू द्या. कशाला घाबरताय? भिंत तोडल्यावर काय आतून काय नरसिंह बाहेर येणार? बाजूला व्हा. 1 2 1. अरे वा, भीक मागून एवढे पैसे मिळाले? भीक मागून नाही, मेहनतीने ढापलेले पैसे येथे. अवया गडबडीत गायब व्हायला नको म्हणून मोजतोय मी. बाबा मालचा अर्थ काय हो? कानाखाली आवाज काढेन. कानाखाली आवाज करून एवढा मोठा अर्थ आहे? नाही, एवढा मोठा अर्थ नकोय मला. 2 अक्षरी शब्द पाहिजे मालला. अरे इकडे चाललंय काय आणि तू अर्थ शोधत काय फिरतोयस? नाही, ते पळसुरी साहेब आहेत ना, त्यांचं अडलंय. हा? खेटर नाही, हा शब्द अडलाय त्यांना. मग त्यांनी काय शब्द कोडं सोडवण्यासाठी तुला नोकरीला वगैरे ठेवलाय काय? असं काय करताय? अहो ते साहेब आहेत की नाही, मग त्यांना खुश करायला नको का? तुला कोणी सांगितलं होतं एवढे सगळे उपद्व्याप करायला? जाऊन आता त्या ऑफिसरला समजाव. नाही हो, ते काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. त्यांना समजावू शकणारा एकच आहे, पोपट. कोणाचा? कोणाचा पोपट नाही रे, पाळलेला पोपट नाही. माझ्या सीएचं नाव आहे पोपट. हो, मग आता त्यानं पोपट केला नाही म्हणजे मिळवली. जा आणि त्याला घेऊन ये पोपटाला. कुठे राहतो हा? गोरेगावला. गोरेगावला? हा, मी रिक्षाने जाईन. नाही, तू रिक्षाने जा, ट्रेनने जा, बसने जा, विमानाने जा, सायकलीने जा, नाही तर उडत जा, पण जा. हो, मग भाडं द्या रिक्षाचं. भाडं? अरे हो, ते नाहीच का? हे भाडं. डोंट टचवर कबाड. हो, मला माझं काम करू द्या. बाहेर वा. एक मिनिट, काम करायला आलात तुम्ही? आधी नाही का सांगायचं? चला किचन मध्ये भांडी ठेवले, ठेवून घ्या. तुम्हाला काय मी कामवाले वाटले का? आई शपथ ना, पार्लर मध्ये जाऊन या लुकचं आधी काहीतरी करणार आहे मी. हे तुमच्याकडे हे घ्या. हा द्या. हा, हे तुमच्याकडे एवढे दागिने आहेत म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे असणार. नाही, अहो हे दागिना ना हिच्या मदर इन लॉच्या ह्या बाईचा लॉच्या आहे काय? आपल्या तुमच्या एवढ्या मदर इन लॉच्या आहे? इंग्रजी प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मी सांगते, मदर इन लॉच्या म्हणजे आपलं मदर इन लॉ म्हणजे तिच्या सासूचे दागिने आहेत. एवढे जुने आहेत? पण हे तर नवीन वाटतायत. अहो नुकतेच पॉलिश करून आणले सोन्याचं पाणी देऊन. हो का? हे घ्या घ्या. लिहून घेते. हा, पॉलिश करताना प्रथम सोनार आपल्या ताब्यात दागिने घेतो, मग त्याच्यातलं सगळं सोनं काढून घेतो आणि सोन्याचं पाणी मारून आपल्याला ते देतो. काय सांगताय? पॉलिशची थेरपी. थिअरी म्हणायचंय का तुम्हाला? तेच ते. आणि मग पॉलिश बद्दल लिहून काय घ्यायचंय? अहो तुमच्याकडच्या दागिन्यांची नोंद करून घ्यायची आहे. रिसिट दाखवा. रिसिट कुठून आणू मी? कुठून म्हणजे दागिने कुठून बनवले? सोनाराकडून. मग त्याच्याकडनंच आणा. आता 100 वर्षापूर्वीचा सोनार कसा शोधू मी? हा बरोबर आहे. पण तपासामध्ये जर असं आम्हाला कळलं की तुमच्याकडे ब्लॅक गोल्ड आहे, काला सोना, हा, तर हे सगळे दागिने जप्त होतील.
नको नको काय या माझ्या खासगी फाईल आहेत, खासगी कागदपत्र आहेत सगळी. हो, ही खासगी कागदपत्र आहेत. ही नाहीत ना, हे बघू देत ना, बघू देत ना. थांबा थांबा, आता ह्याच्यात नक्की काहीतरी सापडणार आहे आपल्याला. हं, म्हणजे हा कुठला वेगळा कागद आलाय? करपलाय सर. थांब जरा. ओहो प्रिय रूपवती. रूपवती कोणी? कॉलेज मधली माझी अशी मैत्रीण होती. बापरे, हे फारच खाजगी दिसतंय. वाचा. आता तर बसून वाचा. आपल्याला काय आवडतं असं काही वाचायला? वा, तुझ्या मोहक हास्यामध्ये माझे मी पण हरवून बसलो. मला न माहित न कधी कळले कसा कुठे आणि केव्हा फसलो मी. वा वा वा. फसलात काय? ऐका ना, पुढे ऐका. तुझ्या प्रेमाची चाहूल लागतात. ऐका ना, अक्षर घाणेरडं असलं ना तरी मस्त लिहिलंय त्यांनी. वा. पुरे अख्खा काव्य संग्रहच लिहिला असेल यांनी. ओ चला आपल्या रूम मध्ये तुम्ही चला. इकडे बसता, बसून शांत. कोण मारतोय कोणाला? अरे बहुतेक आई बाबाला मारची. काय? ते महत्वाचं नाही, सीएचं काय झालं? अरे काय शोधलाय सीए? वा, अरे वाघ अँड शेळके कंपनीमध्ये हा ट्रेनी म्हणून नोकरीला होता. कामाचा अजिबात अनुभव नाही त्याला. लोकांना लोन देतो म्हणून त्यांचं इन्कम मोठं दाखवायचा आणि त्यांना गुंडाळायचा. आपल्याला गुंडाळलं तसं मग आता कामावरून काढून टाकलाय. त्यातच त्याच्या सीएच्या एक्झामचा आज रिझल्ट लागला. त्यातही हा नापास झाला. त्यानं झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात, आत्महत्या करायला पडलाय आता हॉस्पिटलमध्ये. रामखोर नारायण बेशरम कुत्रा. मी तू नाही रे, तो सीए. आमची झोप उडवली आणि स्वतःच्याकडे झोपलाय उताना हॉस्पिटलमध्ये. आता काय करायचं? हा, मग मी काय केलं, तिथं बिझी असलेले सीए वाघांशी बोललो. बघूयात म्हटलं काय होतंय का. ते म्हणाले पहिले 500 रुपये फी द्या. हा, पुढे पुढे काय, पहिले 500 रुपये द्या. तूच का नाही झालास रे सीए? अरे सांगतो ना काय झालं. ते 500 रुपये मला आईनं बिल भरायला दिले होते, ते तिकडे दिले. आता मी काय करू? ठीक आहे, 500 रुपये. आणि बोल काय म्हणाला तू? तर ते म्हणाले की आता प्रकरण हाताबाहेर गेलेलं आहे, तेव्हा तुम्ही दुबे साहेबांशी बोला. वा, मस्त. काय वडापाव छान आहे, खूपच छान. आमच्याकडे दुबे नावाचे ऑफिसर येणार म्हटल्यावर मी राईच्या तेलात वडे केलेत. राईच्या तेलातलं वडे? तरीच हे वडे बघून ना मला माझ्या आजीची आठवण खूप ताजी झाली. अय्या, तुमची आजी राईच्या तेलात वडे करायची? नाही म्हणजे काय झालं असेल माहितीये का, म्हणजे ह्यांची आजी रात्री झोपताना राईचं तेल लावून झोपत असेल आणि मग यांच्याही डोक्याला थापत असेल राईचं तेल, आणि मग तिचा वास, यांच्या केसाचा वास, राई राई, मग वडा पण राईच्या तेलातला, असं ते राई करून त्याला त्या आजीची आठवण झाली असावी. नाही, असं काही नाही. काय झालं माहितीये का, काय झालं, माझी आजी ना एकदा खूप उपाशी होती आणि त्यावेळेस ना नेमके माझ्याकडे फक्त 5च वडापाव होते. फक्त 5. तरी मी आजीला विचारलं वडापाव खाता खाता, आजी वडापाव खाणार का. पण झालं काय, नेमकं हे विचारता विचारता ते 5 वडापाव माझ्याकडूनच फस्त झाले. मग आजी फस्त उपाशी पोटी मेली आजी. वा वा. अरे 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 अरे. तेव्हापासून असे राईच्या तेलातले वडे बघितले ना की मला माझ्या आजीची आठवण येते. साहेब काळजी करू नका, आपण आजीच्या स्मृतीप्रित्यर्थाला राईच्या तेलामधले वडे तळू आणि एक मोठी मेजवानी देऊया. साहेब पण माझं तेवढं काम करा ना साहेब. मला एक पिटुकला छोटासा असं घर घ्यायचं होतं, म्हणून मी माझ्या सीएला सांगितलं की थोडंसं असं उत्पन्न वाढवतं. त्याने एवढं वाढवून ठेवलं साहेब, म्हणून मी अडचणीत आलो साहेब. जरा काहीतरी एवढ्या छोट्या लोनसाठी एवढं उत्पन्न कोणी दाखवत नाही. आणि कसं ना, तुमचा चेहराच सांगतो तुम्ही खोटं बोलता. अहो साहेब, मी खरंच खोटं नाही बोलत आहे. खरंच नाही खोटं बोलत आहे साहेब. काहीतरी करा ना. मी ही केस बंद करून टाकतो, रफा करून टाकतो. तुम्ही काय करा, 1 करोड मला देऊन टाका. आत्ता देतो. 1 करोड साहेब कुठून आणू मी? तिथे लपवले असेल तिथून आणा. अहो साहेब, मी लपवले नाहीयेत पैसे. तुम्ही लपवले नाहीये? नाही. मग कुठेतरी ठेवले असतील ना. नो प्रॉब्लेम, आमची माणसं येतील, व्यवस्थित शोधून काढतील. या घरातून जेवढे पैसे मिळतील ते आम्ही घेऊन जाणार. नाही, मी एवढे
एवढे काट कसर करून जमावलेले पैसे नाही घेऊन जायचे. घेऊन जावं लागणार ना. काय ते? पैसे जप्त केल्यानंतर ऑफिसला घेऊन जावे लागतात आम्हाला. 50,000 रुपयाचं नुकसान होणार आहे. काटकसर करून फक्त 50,000 रुपये जमवलेस तू. ए काट कसर केली आहे, कुठे धाड नाही टाकली आहे. हॅलो, हा हा, मीच बोलतो श्रीमंत गंगाधर पंत. हा बोला, काय काम आहे? हो, आपण केव्हा, कधी, कसे, कसं शक्य असं, मग आता, मग काय एवढं. अरे कोणाचा फोन होता आणि हे काय बोललास तू? भाईचा फोन होता. अय्या माझ्या भाई काकाचा फोन आला. कसा आहे तो, मला द्यायचा की? मरो तुझा भाई. तो भाई नव्हे, भाई म्हणजे तो खंडणी वसूल करतो ना, तो भाई. भाई आपल्याकडून खंडणी वसूल करायला एक भाई येतो इथे. अरे देवा. अरे तुझ्या आईचं कुठे रे ते बे. काय काय पाहिजे? मी एजंट आहे. मारी बाहेर बोर्ड नाही वाचला. या घरात विमा एजंट आणि भिकाऱ्यांना यायला सक्त मनाई आहे. ए शान्या, मी विमा एजंट नाही, भाईचा एजंट आहे. मांडवलकर. काय आहे? भाईनी मारामारी करायला माणसं ठेवली आहेत, पण पैशाची वसुली आपण करतो. वाटत नाही. आ? चेहऱ्यावरून सभ्य वाटता म्हटलं. म्हणूनच भाईनी आपल्याला ठेवलंय. पोलिसांना पण आपला संशय येत नाही. चल 50 पेटी काढ. 2-3च काढे पेटे मिळतील. 50 अरे काळी पेट्याबद्दल बोलत नाहीये मी. 50 लाख काढ. 50 लाख मी का द्यायचे? ए खोपडी सरकव नका आपली. नाही, श्रीमंत गंगाधर पंत तूच ना? नाही 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 नाही, मी गरीब गंगाधर पंत. अरे अभि काय चाललंय रे बाबा? ते श्रीमंत गंगाधर पंत. हो. अरे तुझ्या जरा लांबून साहेब, लांबून. मला बंदुकीची फार भीती वाटते हो. लहानपणी बाबा आणायची ना दिवाळीतली बंदूक, ती बघून सुद्धा मला चक्कर यायची. हो ना? चल 50 लाख काढ. 50 रुपये पाहिजेत. मग तसं सांगा ना, बंदूक कशाला दाखवताय? अहो भिकाऱ्याला पण देतो मी 50 रुपये. ए हॅकनीच्या, मी 50 लाख काढ बोललो. माझ्या बॉसनी इथे पैसे वसूल करायला पाठवले आपल्याला. ए दुबे सांग ना याला. तुम्ही दुब्यानं ओळखता? हो, कसं आहे, मोबाईल कंपनीवाले क्रेडिट कार्डवाल्यांना किंवा हॉलिडे पॅकेजवाल्यांना नंबर पुरवतात ना, तसंच आम्ही कुणाकडे जास्त पैसा आहे यांचे नंबर या गँगस्टरना पुरवतो. वो काय है, हम लोग का टाइम है ना उनके साथ. वा 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 वा, दुबे काय नेटवर्क आहे हो तुमचं. अजून काय काय करता तुम्ही? ए दीडशान्या, त्याचा इंटरव्ह्यू नंतर घे. आधी 50 लाख रुपये काढ. 50 लाख रुपयाचं काय खिशात घेऊन फिरतो का माणूस? चला चला चला, या आता. हा. शालू 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 ऐक ना, पाहिजे तर मला 4-5 फाईट्स तू अजून मार, पण बॅग आधी खाली ठेव ग. नाही, मला या घरात राहायचं नाहीये. शालू, तुझ्या छत्रीवाल्या बाबांची शपथ घेऊन सांगतो, माझं कोणत्याही रूपवती बरोबर लफडं नव्हतं. मग तुम्ही तिला लव्ह लेटर का लिहिलं? सांगतो ना, अगोदर ती मला आवडायची, तेवढ्यात मी तुला बघितलं, मग ती मला नावडायला लागली आणि तू मला आवडायला लागलीस. खोटं! बघा सत्य आहे. खोटं खोटं बोलताय तुम्ही. मग तिच्यावर तुम्ही कविता कशी लिहिली? अगं तू काय कवितेच्या गोष्टी करतेस? तुझ्यावरती मी महाकाव्य लिहिणार आहे, महाकाव्य. पण तू एवढी भक्कम, म्हणजे आता एवढं सगळं तुझ्यावरती लिहायचं म्हणजे थोडा वेळ लागणार ना. मरण्यापूर्वी नक्की वाचून दाखवीन मी तुला, हे तुम्ही मला आत्ता सांगताय? कारण मेरा राज आज ही खुल गया ना. हे बघा, असं काय करताय साहेब? 1 तारखेला माझ्या खात्यामध्ये 30,000 रुपये जमा होतात. ते बरोबर 10 तारखेला संपतात. बरोबर आहे? म्हणजे 11 तारखेपासून माझी जी उधारी सुरू होते ती 30 तारखेपर्यंत. आता दाखवतो, हिशोब बघा. 11 तारखेला पानवाल्याची उधारी पहिली 340 रुपये. किरण मालवाला पोकळवासा देऊन कसं चालेल? 2,400 रुपये नगद द्यावे लागतात त्याला. हो, हा नुसता पोकळवासा नाही, ते म्हणतात ना मोठं घर आणि पोकळवासा, त्यातलंच आहे प्रकरण. 1 नंबरचा फल्लक माणूस आहे, कफल्लक माणूस आहे. तर याच्याकडे काय नाही, वेळ फुकट घालवला आपला. हा. काय सांगतोच काय? मग काय? याला दंडच करतो. 1 लाख रुपये दंड भरायचा. दंड कसला? अरे हे आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस मधनं आलो ना इथे धाड टाकायला, आमचा वेळ फुकट घालवल्याबद्दल. अरे पण मी तुम्हाला काय ढोल ताशे वाजवून बोलवलं होतं का? या आणि माझ्या घरावर धाड टाका म्हणून. ओरडा करू नकोस. चौकशी समिती करावी लागेल. दंड भरायचा. ठीक आहे. ए जा,
वहिनीनं काटकसर करून जे 50,000 रुपये साठवलेत ना माझ्याच खिशातनं काढून ते घेऊन ये जा. मी काय जाऊ आता त्याचे पण पैसे मागणार आहेस का तू? जातो वैतागवाडी नुसती. आपलं काय? आपलं काय म्हणजे तुम्हाला तर फुल फुलाची पाकळी द्यावी लागणारच ना. म्हणजे खंडणी मागणारा माणूस रिकाम्या हाताने गेला तर तुमच्या बॉसची काय किंमत राहणार? नाव खराब नाही का होणार त्याचं? समाजात मग काय किंमत राहील तुमची? तुम्हाला पण देणार आहे मी. ते सीएला द्यायला म्हणून 10,000 रुपये ठेवले होते ते देणार आहे तुम्हाला. ह्याला म्हणतात माणूस की तुला कधी काय लागलं ना तर आपल्याला सांगायचं काय? हो येतो आपण. हो या. हे घ्या. काही लागलं तर कळवा. काय कामाचं काही लागलं तर कळवा. काम करा तुमची. नाही ना प्रसाद अरुण, चला फॉलो मी. भोपळा. घ्या. आता तुम्ही काम करा तुमची. हे काय? इन्कम टॅक्स लोक एवढा पसारा मांडून गेले तो का मी एकटीने आवरायचा आहे?